श्री स्वामी समर्थ. सोमवार दिनांक 29 जून रोजी वटपौर्णिमा आहे. सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आपण या व्हिडिओमध्ये गर्भवती महिलांनी वटपौर्णिमा कशी साजरी करावी आणि पौर्णिमेचे शुभ मुहूर्त कोणते हे सर्व काही या व्हिडिओमध्ये बघूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओला सुरुवात करूया. वटपौर्णिमेचा मुहूर्त हा सकाळी 6:10 ते सकाळी 7:45 आहे. याला शुभ योग असे म्हणतात. त्यानंतर अमृत योग 8:55 ते सकाळी 10:40 आहे. आणि मध्यान्ह पूजेचा काळ म्हणजे सकाळी 10:40 ते 12:25 आहे. या काळात चुकूनही पूजन करू नये. म्हणजेच राहू काळामध्ये सोमवारचा राहू काळ हा 7:30 ते 9 वाजेपर्यंत आहे. या काळात वटपौर्णिमा पूजा करू नये, कारण राहू काळामध्ये आपण कोणतेही शुभ कार्य करत नाही. आता वटपौर्णिमा पूजन कोणाकोणाला करता येते तर बघा, वटपौर्णिमा व्रत हे सौभाग्यवती स्त्रिया करू शकतात. गरोदर स्त्रीचे स्वास्थ्य जर ठीक असेल तर 9व्या महिन्यापर्यंत ते वटपूजन करू शकतात. शारीरिक परिस्थितीनुसार पूजन करावे. वटपौर्णिमा व्रत श्रीमती विधवा स्त्रिया करू शकतात. वटपौर्णिमा व्रत मूलबाळ असलेल्या किंवा नसलेल्या स्त्रिया करू शकतात. तर बघा, असं काही नाहीये की सौभाग्यवती स्त्रियांनीच केलं पाहिजे. ज्यांना मूलबाळ आहे किंवा नाही, किंवा ज्यांचा पती म्हणजे मरण पावलेला आहे, तर त्यांनी आपल्या कुटुंबातील जे काही त्यांचे मूलबाळ आहे त्यांच्यासाठी ते व्रत करू शकतात. वटपौर्णिमा पूजनासाठी नक्षत्र, भद्रा इत्यादी दोष असतात का तर वटपौर्णिमेच्या पूजेचा व भद्राचा काही संबंध नाही. भद्रा जरी असेल तरी वटपौर्णिमा पूजन करता येते. वटसावित्री पौर्णिमेत स्त्रियांची मासिक पाळी चालू असल्यास काय करावे तर स्वतः उपवास करावा आणि पूजा इत्यादी ब्राह्मणद्वारा करून घ्यावी, म्हणजे दुसऱ्याकडून पूजा करून घ्यावी. प्रत्यक्षात वटवृक्षाची पूजा करणे काही कारणाने शक्य नसल्यास वटपौर्णिमा पूजन कसे करावे तर बघा, वटपौर्णिमा पूजन म्हणजे वटवृक्षाची पूजा करणे किंवा त्याच्या रोपाची पूजा करणे. काहींना हे शक्य नसते, तेव्हा भिंतीवर वटवृक्ष याचं चित्र काढायचं आहे. कागदावर चित्र काढून ते भिंतीवर चिटकवा आणि त्याचे पूजन करायचं आहे. इथे फक्त भाव महत्वाचा आहे, श्रद्धा महत्वाची आहे. आपल्या परिस्थितीनुसार आपण पूजेचा मार्ग हा निवडू शकतो. त्यामध्ये फक्त आपल्याला वटवृक्षाच्या फांद्या आणून त्याची पूजा करायची नाहीये. किंवा काही कारणाने जर वटवृक्षाची पूजा करणे शक्य नसेल तर आपण झाडाचे चित्र लावू शकतो, किंवा ओल्या गंधाने हळदी कुंकवाने पाटावर वडाचं चित्र काढायचंय आणि त्याची सुद्धा आपल्याला पूजा करता येते. फोटोला सूत गुंडाळता येऊ शकतं आणि दुसऱ्या दिवशी ते आकृती जी आहे ती पाण्याने पुसून टाकायची आहे. चित्र जपून तसंच ठेवायचंय. ते परत नंतर वापरता येतं आणि त्याचा जो सूत असतो तो पाण्यामध्ये विसर्जन करायचा आहे. आपण वृक्षाची पूजा करतो तर याने खरंच 7 जन्म म्हणजे आपल्याला तोच पती प्राप्त होतो का तर बघा, हे व्रत आपण सौभाग्यवती स्त्रिया मिळून करत असतो आणि हाच पती आपल्याला 7 जन्म मिळावा ही आपली त्या वटवृक्षाकडे प्रार्थना असते. तर याचा असा कोणताही संदर्भ नाही की ही पूजा केल्याने आपल्याला हाच पती 7 जन्म मिळतो, पण हे एक श्रद्धा आहे. जसं सावित्रीने सत्यवानाचे प्राण हे यमराजांकडून परत आणलेले आहेत, तेव्हापासूनच हे व्रत पुढे चालू झालेलं आहे. त्यामुळे आपण हाच पती 7 जन्म मिळावा यासाठी प्रार्थना करत असतो, पण याचा संदर्भ असा कुठेही दिलेला नाही. आता याचा उपवास कधी करावा हा व्हिडिओ आपण मागच्या याच्यामध्ये बघितलेला आहे. तर गर्भवती महिलांनी वटपौर्णिमा कशी साजरी करावी तर बघा, गर्भवती महिलांना जसं जमेल तसं त्यांनी यथाशक्ती पूजा करायची आहे. त्यांना जर झेपत असेल तर पूजा करा, नसन झेपेत तर तुम्ही उपवास नाही केला तरी चालू शकतं. फक्त तुम्ही वटवृक्षाची पूजा जरी केली तरी पण चालू शकतं. तुमच्या जवळपास कुठे वटवृक्ष असेल तर तुम्ही तिथे जाऊन त्यांची पूजा करू शकता, किंवा घरीही एखादं रोप आणून त्याची पूजा करू शकता, किंवा भिंतीवर वगैरे चित्र आणून त्याची पूजा तुम्ही करू शकता. यथाशक्ती जसं जमेल तसं तुम्ही हे पूजन करू शकता. तर असं हे वटवृक्षाचं पूजन आपण सर्व स्त्रियांनी मिळून छानपैकी हा सण साजरा करायचा आहे. तर आता आपण वटवृक्षाची पूजा तर केली, पण आपण आपला पती
यांची सुद्धा आपण या दिवशी पूजा करायची आहे. पतिराजांना छान, ज्यांचे पतिराज घरी आहेत त्यांना छान पाटावर बसवायचंय आणि छान असं त्यांना म्हणजे त्यांचं औक्षण करायचंय. हळदी कुंकू अक्षता लावायचे आहेत, त्यांना ओवळायचंय. इडापिडा जाऊ दे, बळीचं राज्य येऊ दे, असं पूर्वीचे लोक म्हणायचे बघा ओवळताना. आणि त्यानंतर थोड्याशा अक्षता घ्यायच्या मुठीमध्ये आणि त्यांच्यावरून अक्षता या जसं घड्याळाचा काटा फिरतो त्या दिशेने 5 वेळा उतरून टाकायच्या आहेत. आणि आमच्या पतींना म्हणजे त्यांच्यावर जी काही नजर लागलेली असेल, जे काही त्यांचे दोष असतील ते निघून जाऊ दे असं म्हणून ते अक्षता ओवाळून टाकायचे आहेत. आणि अक्षता आपण नंतर पक्ष्यांना वगैरे कुठं टेरेसवर वगैरे टाकून द्यायचे आहेत, जेणेकरून त्या कोणाच्या पायाखाली वगैरे येणार नाहीत किंवा कोणी त्याच्यावरून जाणार नाही. कारण आपण असे हे उपाय करताना आपल्यामुळे कोणाला इजा होऊ नये, तर असे हे आपण पतिराजांचं औक्षण करून त्यांच्यावरून या अखंड अक्षता हातात घेऊन त्या असं ओवाळून टाकायचे आहेत. म्हणजे आपल्या पतिराजांना दीर्घायुष्य लाभतं. त्यांच्यावर जे काही म्हणजे कोणाची नजर असेल, जे काही त्यांच्यामध्ये दोष असतील ते निघून जायला मदत होत असते. तर असे हे वटपौर्णिमेचं पूजन हे करायचं आहे. तर बघा आता या दिवशी पौर्णिमा आहे, तर या दिवशी पौर्णिमा असल्यामुळे आपण अजून काय सेवा करायची आहेत. सकाळी छान उठायचंय, आंघोळ वगैरे करायचे, नवीन वस्त्र परिधान करायचे आहेत. आपण प्रथम सूर्याला अर्घ द्यायचंय. सूर्याला अर्घ देऊन झाल्यावर तुळशीची पूजा करायची आहे. छान पंचोपचार तुळशीची पूजा करायची आहे. तुळशीजवळ दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची. त्यानंतर आपण घरातल्या देवांची पूजा करायची. या दिवशी बघा आपल्या कुलदेवीचा अभिषेक करायचा आहे. श्रीयंत्र असेल तर त्याचा अभिषेक करा. कारण पौर्णिमेला आपल्या कुलदेवीची सेवा केलेली त्याचं फळ हे खूप उत्तम पटीने भेटत असतं, अधिक पटीने भेटत असतं. तर स्वामी महाराजांचा अभिषेक करा, कुलदेवीचा अभिषेक करा, जमल्यास कुंकुमार्चन करा. तुम्हाला दिवसभरात जसं जमेल तसं कुंकुमार्चन करा. कारण कुंकुमार्चन केल्याने आपली जी काही कुलदेवी आहे ती प्रसन्न होते. कुंकुमार्चन करताना देवीच्या चरणांपासून तर डोक्यांपर्यंत कुंकुमार्चन करायचंय. हे कुंकुमार्चन करताना आपण श्री सूक्त, देवीचा नवर्ण मंत्रही घेऊ शकतो. देवीचे जे काही मंत्र आहेत, श्री लक्ष्मी गायत्री, विष्णू गायत्री, षोडशी मंत्र, कमलात्मक मंत्र, नंतर कुबेर मंत्र असे घेऊन व्यंकटेश स्तोत्र म्हणूनही आपण कुंकुमार्चन करू शकतो. किंवा नुसतं श्री सूक्तानेही आपण कुंकुमार्चन करू शकतो. नुसतं नवर्ण मंत्राने आपण कुंकुमार्चन हे करू शकतो. त्यानंतर आपल्याला दिवसभरात देवीचा पाठ करायचा आहे. दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा आपल्याला पाठ करायचा आहे. त्यानंतर आपल्याला संध्याकाळी सत्यनारायणाची पूजाही करायची. बघा पौर्णिमेला आपण सत्यनारायण पूजा ही प्रदोष काळात करत असतो. तर प्रदोष काळ म्हणजे सूर्य मावळण्याच्या आधीचा 24 मिनिटं आणि नंतरचे 24 मिनिटं असा हा प्रदोष काळ असतो. यामध्ये जर आपण घरच्या घरी सत्यनारायण पूजा केली तर आपले जे काही लक्ष्मी येण्याचे मार्ग असतात ते मोकळे होत असतात आणि आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती होत असते. त्यानंतर आपण घरात छोटंसं हवनही करू शकतो. बघा या दिवशी आपण जर घरात हवन केलं तर ते खूप म्हणजे ज्या वेळेस आपण हवन करतो त्यावेळेस आपण स्वाहा म्हणतो, त्यावेळेस ते स्वाहा म्हटलेलं जे काही आपण हवी द्रव्य जे असतं ते डायरेक्ट देवापर्यंत पोहोचत असतं. त्यामुळे हवनालाही खूप महत्व आहे. पौर्णिमेच्या दिवशी आपण घरच्या घरी साध्या पद्धतीने हे हवन करू शकतो. नवर्ण मंत्राचं प्रथम हवन पेटून घ्यायचंय. साधी सोपी पद्धत सांगते तुम्हाला. प्रथम हवन पेटून घ्या. हवनाला जे काही हवन कुंड असेल त्याला हळदी कुंकू व्हायचंय, फुल व्हायचंय आणि अग्नी प्रज्वलित करायचा. दिवा घ्यायचा जवळ, दिव्यावरून कापुराने अग्नी प्रज्वलित करायचंय. आधी आपण गणपती बाप्पांची आहुती द्यायची आहे. ओम गंगणपते नमः स्वाहा, ओम गंगणपते नमः स्वाहा. त्यानंतर आपण स्वामी महाराजांना 11 वेळा आहुती द्यायची. ओम श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः स्वाहा. त्यानंतर आपण अग्निदेवताला आहुती द्यायची 11 वेळा. मग आपण नवर्ण मंत्राची आहुती द्यायची. जसं जमेल तसं 1 माळा घ्या किंवा 11 वेळा घ्या किंवा 24 वेळा घ्या. त्यानंतर श्री सूक्ताची आहुती द्यायची आपल्याला. तुम्हाला जसं जमेल तसं, जसं शक्य होईल तशी अशा मंत्राची आहुती द्यायची आहेत. आणि तुपाची ही आहुती तुपाने द्या किंवा हवी द्रव्य तयार करायचंय. साखर, तांदूळ, सफेद तीळ असं हवी द्रव्य तयार करायचंय आणि त्या हवी द्रव्याची आहुती ही आपल्याला त्या अग्नीमध्ये द्यायची. असं छोटंसं छान असं हवन आपण करू शकता. त्यानंतर आपण संध्याकाळी असं छान सेवा करून हा छान दिवस असा घालवायचा आहे. तर तुम्हाला जसं जमेल तशी सेवा करा आणि छान ही वटपौर्णिमा साजरी करूया. परत एकदा तुम्हाला वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.
श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.